हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः। मायया परुत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ। पाहे पा शरीराची आ गावा। जया लागे आले पांडवा। तो कार्यार्थ आघवा सांडून या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। जे भगवंताची काया वाचा मनाने शरणागती सेवा करतात ते मायेतून तरुण जातात, किंवा जे सद्गुरूंची सेवा करतात तेही माया नदीतून तरुण जातात। या उपायाने जे भगवंताची भक्ती करतात त्यांना माया नदीतून तरुण जाण्याकरता कोणतेही कष्ट पडत नाही। येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले। परंतु असा भक्तांचा प्रकार मात्र पुष्कळ नाही। परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही। कारण सर्वजण शरणागती करत नाही। का करत नाही त्याचं कारण परमात्मा पुढे सांगता। पाप कर्म करण्याची ज्यांची वृत्ती आहे, ज्यांच्या ठिकाणी विवेकाचा अभाव आहे, जे मानवी देहामध्ये आले पण आचरणाच्या बाबतीमध्ये अत्यंत निकृष्ट नराधम आहे, किंवा ज्यांचं ज्ञान मायेनं अपहरण केलेलं आहे आणि ज्यांनी आपल्या जीवनामध्ये 6 प्रकारच्या आसुरी संपत्तीचा अंगीकार केला। दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञानम ही 6 प्रकारची आसुरी संपत्ती आहे। आसुरी संपत्तीचा अंगीकार करणारे, ज्यांचं ज्ञान मायेनं अपहरण केलेलं आहे, मनुष्यामध्ये जे अत्यम अधमपणाने वागतात, ज्यांच्यामध्ये विवेक शक्तीचा अभाव आहे, जे सार आणि असाराची निवड करू शकत नाही, किंवा जे पाप करण्यामध्ये कायम संलग्न असतात, ते भगवान परमात्म्याची कधीही शरणागती करत नाही। माम न प्रपद्यन्ते, ते मला शरणही येत नाही आणि मला शरण आल्याशिवाय तर माया नदीतून तरुण जाता येत नाही। ते शरण न आल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये जन्म आणि मरणाची परंपरा ही कायम तशी राहते। याचा अर्थ त्यांच्या पाठीमागचा संसार त्यांना चुकत नाही, पुनरावृत्तीही कधीही खंडित होत नाही, अशी त्यांची अधोगती आहे। आणि हा विचार कोणाचा आहे? 84 लाख देहापैकी इतर देहातल्या जीवाचा हा विचार नाही, मनुष्य देहामध्ये आलेलाच आहे, की ज्या देहामध्ये आल्यानंतर त्याला भगवत प्राप्ती अनायासे होऊ शकते। पण या देहामध्ये ही 5 प्रकारची कारणं की ज्यामुळे त्यांना भगवत साक्षात्कार अजिबात होत नाही। पहिलं कारण पाप कर्म करणारा। म्हणून तर भगवान परमात्म्याच्या समोर भक्तराज अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये युद्ध करायला नकार का देता? कारण देवा जर मी युद्ध केलं तर त्याचा परिणाम काय होईल? कुळहरणे पातके ती अंगी जडते असे की तये वेळी तो कवनेके देखावासी। कसा उद्यानामध्ये अग्नी लागला की तिथं कोकिळ नावाचा पक्षी थांबत नाही, किंवा चिखलाने भरलेलं सरोवर जर असेल तर तिथं चकोर नावाचा पक्षीसुद्धा थांबत नाही। तयापरी तो देवा मज झकवून नयसी मावा। जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल, जर पुण्याचा ओलावा नष्ट झाला आणि पापाचा जीवनामध्ये अंगीकार झाला तर भगवत प्राप्ती होत नाही, किंवा प्राप्त झालेला परमात्मा आपल्यापासून दूर जातो, ही त्याची कारणं आहे। म्हणून पापी पुरुष पापी याच्या ठाई मोक्ष न वसे, असंही ज्ञानोबराय म्हणतात। पापी पुरुषाला मोक्ष मिळत नाही, पापी पुरुषाला समाधानही मिळत नाही, पापी पुरुषाला भगवत दर्शनही होत नाही, पापी पुरुषाला संत संगतीचाही आनंद मिळत नाही। थोडक्यामध्ये पापी पुरुष हा अधमगतीला प्राप्त होतो। पहिलं कारण दिलं आहे दुष्कृतीनं हा माम न प्रपद्यन्ते, ते माझी शरणागती करत नाही।
मग कोण तुमची भक्ती करतात? सुकृतिनः जनाः, जे पुण्यकर्म करणारे मानव आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकार संभवतात. चतुर्विधाः माम भजन्ते, ते माझी भक्ती करतात, भजन करतात. त्यांचे काय नावं आहे? भक्त हे त्यांचं एकच नाव आहे बरं. पण प्रकार केला तर मग आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे जन पुण्यकर्म करणारे आहे. याचा अर्थ असा होतो, सांसारिक कर्म करणं हे पुण्यकर्म नाही, किंवा बाकीच्या कोणत्याही फलाच्या प्राप्तीकरता जर कर्म केलं जात असेल तर ज्ञानोबा त्याला पुण्य असं म्हणत नाही. स्वर्गाला जरी एखादा यज्ञ करून जात असेल तर ज्ञानोबा त्यालासुद्धा पुण्य मानायला तयार नाही. आणि मजची माझी असता, जेने मी दुर्हावे पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. आपण म्हणतो यज्ञाच्या माध्यमातून पुण्य मिळतं आणि पुण्याने स्वर्गाची प्राप्ती होते, पण संत महापुरुषांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वर्गाला जाणारं पुण्यसुद्धा पुण्य नाही, त्याच्यावर फक्त पुण्याचं आवरण आहे, असायला मात्र ते पापच आहे. का? कारण ते भगवत चरणापासून आपल्याला दूर घेऊन जातं. जे जे कर्म, जे जे पुण्य भगवंतापासून दूर घेऊन जातं त्याला पाप असंच म्हणावं. ते पापच आहे, दुसरी त्याची व्याख्या संभवू शकत नाही. म्हणून एक भगवंताची जर भक्ती करत असेल तरच ते पुण्य आहे. आणि बाकीचे कोणतीही कर्म किंवा कर्माच्या साधना जरी करत असेल तर संत त्या कर्माला, साधनेला पुण्य मानायला तयारच नाही. म्हणून हा 4 प्रकारचा प्रकार आहे की जो आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं तर दुःख निवारण करण्यासाठी सुद्धा भगवंताचीच भक्ती करतो. भगवत तत्वाचा विचार काय जाणण्याची इच्छा असेल त्याला जिज्ञासू म्हणतात. आपल्या जीवनामध्ये अर्थप्राप्ती जरी करायची असेल तरी त्यासाठी सुद्धा तो भक्तीच करतो. भले तो सकाम असेल, आर्तही सकाम असेल आणि जिज्ञासू जरी सकाम असेल तरी पण ते भक्त मात्र माझे आहे. पण एक भक्त मात्र ज्ञानी असा जो निष्काम आहे, ज्याला भगवंताने मोक्ष जरी प्रदान केला तरीसुद्धा जो मोक्ष घ्यायला तयार नाही. मोक्ष तुमचा देवा म्हणजे दुर्लभ आहे, तुम्हीच ठेवा, तो आम्हाला देऊ नका म्हणे भक्तीची आवडी. कारण फक्त आम्हाला भक्तीची आवड आहे. आणि भक्ती करत असताना या जीवनामध्ये विषय प्राप्ती हा प्रतिबंध आहे आणि आगामी जीवनामध्ये मोक्ष हा प्रतिबंध आहे. म्हणून ज्ञानोबा एकाच ओळीमध्ये सांगतात ना, जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. ते मोक्षाचा त्याग का करतात आणि भोगाचा त्याग का करतात? तर विषय भोगांचा स्वीकार केला तर या जीवनामध्ये भक्ती घडत नाही, आणि मोक्षाचा स्वीकार केला तर जन्माभाव हे मोक्षाचं स्वरूप आहे, म्हणजे आगामी जन्मामध्ये भक्ती घडत नाही. मग आगामी जन्मातल्या भक्तीसाठी मोक्ष प्रतिबंध म्हणून त्याग करायचा आहे, आणि या जीवनामध्ये भोगाचा प्रतिबंध म्हणून भोगही सोडून द्यायचा आहे. भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. मिळतं काय? जया भक्तीची तुली प्राप्ती, जय कैवल्याते परते सर म्हणते. जसे आपल्याला जर दाटी झाली तर आपण होतो पलीकडे सर न थोडा, तसं भक्त महात्मे मोक्षाला म्हणतात पलीकडं सर, आमच्या जीवनामध्ये येऊ नको. जे कैवल्याते परते सर म्हणते, हा फक्त त्यांचाच अधिकार आहे बरं. बाकीच्यांनी मात्र हे म्हणू नये. हे तुकोबरासारखे महात्मेच म्हणू शकतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी बघतो तो देव ऐसे करी. हा अधिकार विशिष्ट प्रकारच्या कोटीतल्या महात्म्याला, कोटी म्हणजे प्रकार, विशिष्ट कोटीतले महात्मे असतात ते म्हणू शकतात. आणि त्या भक्ताचा विचार आहे ज्ञानी भक्ताचा, की ज्याला परमात्म साक्षात्कार अभेद रूपाने निसंशय झालेला आहे, आणि तो ज्ञानी हा भक्त श्रेष्ठ आहे. बाकीचे सुद्धा भक्तच आहे, इतरांपेक्षा उत्कृष्ट, पण त्यातल्या त्यात विचार केला तर ज्ञानी त्वात्मैव मे मतम. मग कोण कोण प्राप्त होत नाही तो विचार आपण केला. मानवी देहामध्ये आल्यानंतरही ज्याच्यामध्ये अहंकाराचा भूतसंचार, अभिमानाचा भूतसंचार झाला, त्यामुळे त्याला आत्मबोधाचा विसर पडला. मी सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचा अंश आहे हे त्याला वाटतच नाही. अहंकाराचा भूतसंचार झाला की देहाभिमान वाढत असतो आणि मी परमात्मा हे याचा विसर पडतो. मग भूतसंचार झालेल्या व्यक्तीला जसं अंगावरचं वस्त्र आठवत नाही, तसं शास्त्र मर्यादा हे नियम आहे, त्या नियमाचं वस्त्र त्याला आठवत नाही. वेद असेल, पुराण असेल, धर्मशास्त्र असेल, संत वाङ्मय असेल,
हे सगळं निर्माण झालं एका मानवासाठी. आणि मानवाच्या जीवनामध्ये नियम असावे. स्वैराचरणातलं जीवन तर पशुचं पण असतं की नाही. कधी कधी पशु चांगले वागतात, मनुष्य त्याहीपेक्षा भयानक वागतोय बघा. पशुच्या जीवनामध्ये बघा तुम्ही, जर त्याचं पोट भरलं ना तर पशु चारा नाही खात बघा, तसंच राहू देतो. तुमचा प्रयोग करून बघा. किंवा एखादी चिमणी जर अंगामध्ये उतरली ते दाणे खाण्यासाठी, तिचं जर पोट भरलं आणि घरी जर तिच्या घरट्यात पिलू नसेल तर ते आपल्या चोचीमध्ये एकसुद्धा दाणा घेणार नाही. इतके ते अनासक्त भावाने राहते. मानवाचा विचार जर केला, माणूस 5वी पिढी काय खाईल, काय का खायना, तू काय खायचं ते खाऊन घे ना. पण मानवाची बुद्धी मात्र फार निकृष्ट आहे. या बाबतीमध्ये पशुलासुद्धा तो मागं टाकतो आहे. इतका संग्रह, इतका ममतेचं तादात्म्य आहे. आणि नियमनाच्या बाबतीमध्ये तर नियमाचा पूर्ण अभाव आहे. ज्या जीवनामध्ये जसं अंगावरचं वस्त्र आहे ना, हे आपल्या जीवनाचं संरक्षण करतं, तसं नियम हे आपल्या जीवनातले संरक्षण कवच असतात. एक कोणता तरी चांगला नियम असावा. मग आकाश जरी तुटून पडलं ना तर नियमामध्ये बदल होऊ नये बरं. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवारण त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करे अनिकाचा पांगेला, नामधारक तुझाचे अंकेला. काय नियम आहे. नियमाच्या बाबतीमध्ये आपत्काल आला तर नियमामध्ये लवचिकता आपत्कालामध्ये. पण एरवी जर आपत्काल कोणता आलाच नाही तर नियम हे कठोरतेनं पाळायचे असतात. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अहंकाराचा भूतसंचार झाला, ज्याच्यामध्ये आसुरी संपत्ती आलेली आहे, गर्विष्ठ जो आहे, तो शास्त्र मर्यादा पाळत नाही, म्हणजे शास्त्राच्या नियमाचं उल्लंघन करतो, ते वेळ नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीचे लाज नेनवे. आपल्या अंगावरचं वस्त्र हे आपल्या जीवनात बंधन नसतं, ते आपलं संरक्षण असतं. नियम हे बंधनात नसतात. नियम हे आपल्या जीवनातले संरक्षण कवच असतात. शास्त्रामध्ये विचार आला आहे, थोडासा विचार सांगून पुढे जातो. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, ज्या माता भगिनीचा पती घरी नसेल, व्यापाराच्या निमित्ताने देशांतराला जर गेला असेल किंवा काही कारणास्तव वियोग झाला असेल तर त्या असणाऱ्या पतिव्रता माऊलीला प्रोषित भर्तृका असं म्हणतात. तर तिने आपल्या जीवनामध्ये, पती जर आपल्या घरी नसेल तर नियम काय सांगितला, तिने आपल्या जीवनात शृंगार करू नये, तिने कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या समारंभाला जाऊ नये, यात्रेला सुद्धा जाऊ नये. जिथं गर्दी असेल त्या प्रसंगाला तिने ते टाळलं पाहिजे. का टाळावं, त्याचं कारण असं आहे, जर पती सोबत असेल तर त्याला संरक्षण कवच मिळू शकतं. आणि पती जर सोबत नसेल तर या मोठ्या मोठ्या समारंभामध्ये त्याला कदाचित संरक्षण मिळणार नाही. आपल्या संस्कृतीने हा नियम सांगितला. हे बंधन आहे का स्त्रीचं संरक्षण आहे? स्त्रीचं संरक्षण आहे, म्हणून तिचं संरक्षण कोणी कोणी करावं. तिचं गावा गेली वल्लभ, पतिव्रतेचा विरह क्षोभ, भल तेसनी हानी लाभ न मनी जेवी. आपला पती जर गावी गेला असेल तर त्या पतिव्रता माऊलीने शृंगार करू नये, त्याने हास्य विनोदही करू नये, मोठ्या मोठ्या यात्रेला जाऊ नये. म्हणे फार मोठं फंक्शन आहे आणि तिथं गेलं पाहिजे, जाऊ नये. ते पती सोबत असेल तर जाण्याची परवानगी, हा नियम आहे. आणि या नियमात स्त्री जर राहिले त्याचे संरक्षण आहे. तारुण्यामध्ये वडिलांनी संरक्षण करावं, म्हणजे उपवर होण्याच्या अगोदर, लहानपणामध्ये म्हणजे लग्नाच्या अगोदर वडिलांनी संरक्षण करावं. लग्न झालं तर पतीने रक्षण करावं. आणि वार्धक्यामध्ये मुलाने तिचा सांभाळ करावा. कारण स्त्रीचं रक्षण हे स्त्रीला एकटीला करता येत नाही. म्हणून तर बघा तुम्ही, ज्या काळामध्ये स्त्रीचं संरक्षण पतीच्या ताब्यात होतं, संस्कृती अबाधित होते. आणि कोणत्याही संस्कृतीमध्ये जेव्हा हे नियम आपल्याला बंधन वाटले तेव्हा संरक्षणाचा अभाव झालेलाच आहे. म्हणून संरक्षण फार महत्त्वाचं. कोणताही एक नियम करा चांगला, तो नियम केला की तो नियम आपलं रक्षण करत असतो. 12 वर्षापर्यंत कोणताही एक नियम केला तर मनुष्याला मग सगळ्या प्रकारच्या सिद्धी मिळतात. त्या नियम कसे असावे, महाभारतामध्ये विचार आला. महाभारतातले विचार मी काल वाचत होतो आणि सांगायचं म्हणलं की वाचावं लागतं बुवा, अवघड आहे. खरे उपकार तुमचे बरं सगळ्यांचे, तुम्ही 1 तास जीवनातला देतात म्हणून आम्हाला अभ्यास करण्याची बुद्धी होते. उपकार तुमचे आहे, आम्ही तुमच्यावर काहीच उपकार करत नाही, तुमचे खरे उपकार आहे, खरे उपकार तुमचे. महाभारतामध्ये 4 प्रकारचे धर्म विचारले. ब्रह्मचर्याचा धर्म कोणता,
गृहस्थाचा धर्म, वानप्रस्थाचा धर्म आणि संन्यासी महापुरुषाचा धर्म. ते संन्यासी महापुरुषाने एखादी कला किंवा एखादी विशिष्ट प्रकारची विद्या संपादन करून उपजीविका करू नये. नाही तर मग संन्यासी महात्माला या मी तुम्हाला ज्योतिष सांगतो, चालत नाही असं. संन्यासी महापुरुषांनी कोणत्याही कलेचा अंगीकार करू नये. त्याचं जीवन हे सुखदुःखात समान असावं आणि ते पण भ्रमंती करणारं जीवन असावं. कारण तो एका ठिकाणी थांबला की त्याला आसक्ती जडू शकते. हा संन्यासी महापुरुषाचा नियम आहे. वानप्रस्थामध्ये त्याने उपजीविका स्वतः कमवावी. सगळ्या विषयभोगापासून पापापासून विरक्त राहावं, वनात राहावं. गृहस्थ जीवनामध्ये धर्माला अनुसरून पैसा कमवावा आणि तो सुद्धा दानामध्ये खर्च करावा. ब्रह्मचर्याला काय नियम आहे? त्या ब्रह्मचर्याच्या साधकाकरता नियम सांगितला आहे की गुरूंनी बोलवण्याच्या अगोदर त्याने गुरुकर्म करण्यासाठी स्वतः उभं राहिलं पाहिजे. गुरूंनी आज्ञानंतर द्यावी, आज्ञेच्या अगोदर तो हजर असावा. गुरूंच्या विश्रांतीनंतर त्याने विश्रांती करावी आणि गुरु जाग होण्याच्या अगोदर त्याने जाग झालं पाहिजे, असा नियम आहे. त्याचा स्वभाव मृदू असावा, इंद्रिय मनावर ताबा असावा, धृतिमान असावा, अप्रपत्त असावा, कोणत्याही प्रकारचा प्रमाद करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे स्वाध्यायशील असावा. त्याने कायम स्वाध्याय करावा. स्वरूपात तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. जे महाभारतात एका श्लोकात सांगितलं ते तुकोबराने अर्ध्याच प्रमाणात सांगितलं. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे, त्याने त्या अक्षरांची घोकणपट्टी केली पाहिजे, हा त्याचा नियम आहे. आणि असा जर ब्रह्मचारी राहिला तर सिद्ध्यती ब्रह्मचारी, त्याला सिद्धी प्राप्त होते. असा ब्रह्मचारी राहिला तर म्हणजे गुरुच्या आज्ञेमध्ये तत्पर आहे. त्याला गुरूंनी जाग करण्याचा प्रसंगच आला नाही पाहिजे. नाही तर गुरु त्याला म्हणतात उठतो का भाऊ, तुला वेळ आहे का, झाली असेल तर झोप होय जागा, असं नाही आहे. गुरूंच्या अगोदर तो जागा पाहिजे आणि गुरूंची विश्रांती झाल्यानंतर त्याने विश्रांती करावी, हा नियम आहे. स्वाध्यायशील, अप्रमत्त असावा, प्रमाद नाही करावा. धृतिमान, धैर्याने संपन्न असावा. स्वाध्यायशील, मृदव्यवहार असावा. इंद्रिय मनावर ताबा, संयतेंद्रिय हा. असा जर ब्रह्मचारी असेल तर त्याच्या जीवनामध्ये अध्ययन करताना सिद्धी प्राप्त होता. मनोने महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे मणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. साधकीय जीवनामध्ये ब्रह्मचर्य आश्रमात हे आवश्यक आहे. आणि एखादा व्यवहारामध्ये शिक्षण शिकत असेल तर त्यालासुद्धा हेच नियम आवश्यक आहे. बरं, फक्त दुर्दैव असं आहे की शाळेमध्ये शिक्षकांच्या विषयी गुरुत्व बुद्धी राहत नाही. दुर्दैव आहे. विद्यार्थ्याला वाटतं आम्ही पैसे भरतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं हे आपल्या प्रकारे एक प्रकारे काय यांचं कामच आहे. तिथं आदरबुद्धी राहत नाही. म्हणून आदरबुद्धी फार महत्त्वाची. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असा जर असेल स्वाध्यायशील, हा नियम आहे त्याच्यासाठी. म्हणून शास्त्रातले नियम कधीही ओळचं वाटू नये. ते नियमच आपलं संरक्षण करत असतात. तुम्हाला व्यवहारातला एक फक्त दृष्टांत सांगून पुढे जातो. सत्य बोलणं हा धर्मराजाचा नियम होता. शकुनीला विचारलं दुर्योधनाने, मामाश्री माझं शरीर वज्राप्रमाणे कठीण झालं पाहिजे, फक्त एक नियम सांगतो, नियम आपलं रक्षण करत असतो. त्याने बाबा मला सगळे नियम माहिती आहे, फक्त मला द्युतातले नियम माहिती आहे, तू सांग कोणता डाव जिंकायचा, पण हे वज्रदेह वगैरे आपल्याला काही माहिती नाही. हे प्रवचन मी कधी पाठच केलं नाही असं शकुनी म्हणला. हे आपला विषय नाही, तुला धर्मराज सांगू शकतो म्हणे हे सगळं. आणि मामा मी तर त्यांना शत्रू मानतो, तू मानतो, ते नाही मानत ना तुला. धर्मराजाकडे गेले, सांगितलं मला बंधूवर माझं शरीर हे वज्राप्रमाणे झालं पाहिजे कठीण. धर्मराज होते, ते सत्य बोलणारे होते. ते म्हणले काही घरच्या घरीच उपाय आहे म्हणे. गांधारी मातेला जेव्हा कळालं माझा भावी पती आंधळा आहे, तेव्हा तिने वस्त्रपट्टी आपल्या डोळ्याला लावली की नाही. दृष्टीनं जगच पाहायचं नाही. ज्या ज्या इंद्रियाचा संयम केला जातो त्या त्या इंद्रियामध्ये शक्तीचा संचय होत असतो. आणि ज्या इंद्रियामध्ये स्वैराचार असतो त्या इंद्रियामध्ये पाटव्य राहत नाही. म्हणून जर मनुष्याने जर नेत्र इंद्रियावर संयम जर ठेवला ना तर त्या नेत्र इंद्रियामध्ये तेज निर्माण होतं. आणि आपल्या जीवनातली 80% शक्ती फक्त डोळ्यातून वाया जाते. आणि सध्याला तर कारण त्याला इतकं जबरदस्त आहे, माणसाला वेळ मिळाला की पहिला तो मोबाईल काढतो आणि काय पाहतो, माझं स्टेटस किती जणांनी पाहिलं,
लोक एकदाच पाहतात, हा 10 वेळा पाहतो, कोणी कोणी पाहिला असेल म्हणून. नेत्रेंद्रियामध्ये शक्ती वाया जाते. गांधारी मातेनं तो संयम केला आणि शक्ती आईकडं आहे आणि तिने नकशखांत तुला जर पाहिलं तर तुझा देह हा वज्राप्रमाणे होईल. सत्य बोलले की नाही. निघाला दुर्योधन. आईने आता वात्सल्य आईचं. आता मुलगा किती जरी मोठा झाला तर आईसमोर लहानच असतो. म्हणजे तो रात्री कोणालाही न कळता नकशकांत तुझ्या शरीराकडे पाहिलं तर तुझा शरीर हे वज्राप्रमाणे कठीण. रात्री निघाला. भगवान म्हणाले या धर्मराजाला काही काम आहे की नाही. अरे हा शत्रू आहे उद्याचा, हा जर वज्राप्रमाणे कठीण झाला तर मारला जाणार नाही. भगवान अचानक गुप्त होते, प्रगट झाले. कुठं चाललं दुर्योधना? म्हणे वज्र दे. कारण कोणी सांगितलं तुला हे? म्हणे धर्मराज. काही कळतो तुला म्हणे. आणि आई रागवली तर हो हेही खरं आहे म्हणे. थोडंसं लज्जारक्षण तर करून जा. आणि मग त्याने ते विशिष्ट प्रकारचं वस्त्र परिधान केलं गेलं. आईने पाहिलं त्याच्याकडे. पाहिलं तर सगळं शरीर मजबूत झालं, पण कमरेपासून मांडीपर्यंतचा गुडघ्यापर्यंतचा भाग मात्र कच्चा राहिला. आणि भीमाची गदा नेमकी तिथं बसली. नेमके तिथूनच फोडला दुर्योधन. मग ते आई म्हणले तुला रस्त्याने येताना कोणी भेटलं होतं का? हो म्हणे एक माळी भेटला होता, आता कच्चा राहणार. धर्मराजाचा हा नियम होता. ज्याचा नियम सत्य बोलण्याचा आहे त्याचं रक्षण देवाला करावं लागतं. अहंकारी व्यक्ती नाही करू शकत. तो वेदशास्त्र महापुरुषांच्या वचनाचं उल्लंघन करतो. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठावे. जसं वस्त्र हे रक्षण करणारं आहे तसं नियम आपल्या जीवनातलं रक्षण करणार आहे. आणि एक नियम असा कोणता तरी, जेवताना मौन असावं हा नियम आहे. किंवा मी स्वाध्याय केल्याशिवाय पाणी पिणार नाही हा नियम आहे. आपला काही नियम आहे? कोणताच नियम नाही. हाच नियम. असं चालतं का? नियम असावं जीवनामध्ये. नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नियम मानवासाठी असतात. याला शास्त्राची आज्ञा प्रमाण आहे. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. 12 वर्ष जर मनुष्य खरंच बोलत राहिला ना तर त्याला वाचसिद्धी प्राप्त होते. त्यानंतर त्याच्या मुखातून जोही शब्द येईल तो शब्द देवाला खरा करावा लागतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे काही महात्मे होऊन गेले. त्या महात्म्यानं लोक एवढं घाबरायचे. चुकून जर त्या महात्म्याच्या मुखातून एखादी शिवी आली आणि तो महात्मा म्हणला तुझं चांगलं नाही होणार, तो खरंच त्या माणसाचं चांगलं होत नसायचं. म्हणून लोक असा महात्मा गावाला येणार म्हटलं की लोक घाबरून राहायचे. चुकूनही आपल्याकडून चूक होऊ नये त्यापेक्षा गावातच थांबायचं नाही. असे काही काही लोक होऊन गेले आपल्या. मग ते बोलत नसायचे पण बोलले की शब्द त्यांचा देवाला खरा करावा लागतो. हे नियमाची ताकद आहे. पुढील अधोगतीची लाजणे नव्हे. काय आपली अधोगती होईल अनिष्ट गती याची त्यांना लज्जा वाटत नाही. आता वस्त्रच नाही अंगावर तर लाज काय वाटणार आहे. आणि करितात जे न करावे वेद म्हणे. तो वेद शास्त्र पुराण संत वाङ्मय गुरूंची आज्ञा महापुरुषांचं वचन हे सगळं वेद आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद. संतांच्या मुखातून आलेला शब्द हा वेद समानच आहे. ज्ञानोबारा म्हणतात बघा, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. जे घेववी ते न म्हणावे विषही विरुम. प्रसंगाला विष जरी आलं तरी विषाला सुद्धा विरुद्ध म्हणू नये, कारण शास्त्राने सांगितलं हे केलं पाहिजे. ऐशी आवेदय कनिष्ठा जाली या जरी सोबटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. किंवा ना तरी श्री गुरु वचना दिठी दे तू जतना. शिष्य आत्मभुवना माझे पैसे. शिष्याला गुरुच्या आज्ञाप्रमाण आहे, पतिव्रता माऊलीला पतीच्या आज्ञाप्रमाण आहे. तसं शास्त्रनिष्ठा असणाऱ्या पुरुषाला शास्त्र आज्ञाचं प्रमाण आहे. त्याने शास्त्राज्ञेचं उल्लंघन करू नये. पण अहंकारी पुरुष मात्र कुणाचंच ऐकत नाही. तुम्ही त्याला किती सांगा तो अहंकारी माणसं ऐकत नसतात. विनम्र मनुष्य ऐकत असतो. अहंकाराच्या व्यक्तीला जर आपण सांगायला गेलो ना तर तो सांगणाऱ्याचा द्वेष करतो. बघा कधी कधी काही विद्यार्थी म्हणतात तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्हाला म्हणजे शिकवायला हा गेला तो काय म्हणतो तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्हाला माहिती तुम्ही किती पाण्यात आहे. मग ठीक आहे चालतं काय हरकत नाही. आम्ही पाण्यात तर पाण्यात तो राहा जमिनीवर. आणि करितात जे न करावे वेद म्हणे. वेद म्हणे जे करावे ते करत नाही. आणि काय करतात मग? वेदाने जे निषिद्ध सांगितलं आहे
ते मात्र करतात. परिणाम आहे विधी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे, सन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जी. 16व्या अध्यायामध्ये ही ओवी आली बघा. वेद आपला न्याय निवाडा करणार आहे, तरी विश्व हा अनादि ठावो, एथ नियंता ईश्वर रावो, चावडीय न्याव अन्यायो निवडी वेद. ईश्वर हा नियंता आहे आणि त्या ईश्वराच्या सभेमध्ये जीव गेला की वेद त्याचा अन्याय आणि न्याय याची निवड करतो. आणि वेदाने सांगितलं हा अन्यायी होता तर नरकात जावं लागतं, दंड भोगावा लागतो. अन्याय संपन्न असेल त्याला स्वर्गात जावं लागतं. अशी ही व्यवस्था विश्वाची अनादि काळापासून आहे. पण त्याला तो अमान्य करतो. आपण अमान्य केलं म्हणून काय भोग चुकत असतात होय? अमान्य केलं. एखाद्या व्यक्तीने पाय दिला विस्तवावर आणि तो मला नाही मला हे मान्य नाही, हा विस्तव हा मला मान्य नाही. तो मान्य कर किंवा नको मान्य कर, तुला चटका लागणारच आहे. किंवा अंधारामध्ये एखाद्याने खडी साखर खाल्ली, तो म्हणे याला खडी साखर म्हणतात, हे मला मान्यच नाही. तो अमान्य करून काय फायदा, तुला गोडी लागणारच आहे. तसं तुम्ही अमान्य करा वेद किंवा शास्त्र अमान्य करा, पण कर्म हे कोणाला चुकत नाही, भोगावंच लागतं. जसं पेरलं आहे तसं उगवत असतं आणि त्या बीजाप्रमाणे फळ मिळतं. कर्मशास्त्राचा निषेधांत टाळता येत नाही बघा. तो एखाद्याने अमान्य जरी केला तर भोगावं लागतं. हे का चुकत असतं का? ते आपलं भोजराजाच्या दरबारामध्ये एकदा एक सभा भरली. सभा म्हणजे एक स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये एक विद्वान भाग घेणार होता. किंवा एका व्यक्तीने त्यांची कीर्ती ऐकली आणि तो म्हणला मला राजाकडून कर्ज घ्यायचं आहे. तो निघाला कर्ज घेण्यासाठी, पण त्याच्या मनात वाईट विचार होता की कर्ज फक्त घ्यायचं आणि परत राजाला मात्र ते ऋण माग द्यायचंच नाही, अजिबात मागं द्यायचं नाही. तो निघाला आणि एका गावात त्याने मुक्काम केला. उद्या राजदरबारात जायचं, कर्ज घ्यायचं, परत काही फेडायचं नाही. पण ज्या शेतकऱ्याकडं तो थांबला त्या शेतकऱ्याच्या अंगणामध्ये 2 बैल होते आणि त्या 2 बैलाचा रात्री संवाद सुरू झाला. योगायोगाने त्याला पशुभाषा कळायची. जुन्या लोकांना कळायचं होय, निसर्गाची भाषा कळायला पाहिजे. आणि कळते ते जुने शेतकरी लोक आहे का नाही, पक्ष्यांचा आवाज झाला की त्यावरून पेरते व्हा असं काही आवाज येतो बघा, त्या पक्षावरून त्यांना कळायचं. त्याला पण शिकावं लागतं आणि हे काही पुस्तकात नाही, हे अनुभवातून शिकावं लागतं. आता वापसा कसा झाला हे कसं शिकावं लागतं? नाही म्हणे विद्यापीठात गेला तिथं प्रयोग केला. अरे विद्यापीठात नाही होत, त्याला वावरात जावं लागतं, तेव्हा कळतं वापसा कसा झाला. काही पक्षाचे संकेत असतात, काही मुंग्यांचे संकेत असतात, काही वाऱ्याचे संकेत असतात. कोणत्या दिशेकडून वारा आला म्हणजे पाऊस येत नसतो, संकेत आहे हे सगळे. मग त्याला ती पशुभाषा कळायची. आणि मग 2 बैलाचा संवाद सुरू झाला. तर एक बैल म्हटला या शेतकऱ्याचं माझ्यावर ऋण आहे, अजून मला 5-6 वर्ष त्याच्याकडे काम करावं लागेल शेतामध्ये, तेव्हा त्याचं ऋण फिटेल. दुसरा बैल म्हणला नाही, या शेतकऱ्याचं माझ्यावर फक्त 1000चं कर्ज आहे, मागच्या जन्मात मी घेतलं होतं आणि एकदा ते 1000 रुपये जर मी त्याला मिळवून दिले तर मी मरायला मोकळा. मग दुसरा बैल म्हणला हे कसं तू करणार? ते म्हणे बघ उद्या राजदरबारामध्ये शर्यत आहे म्हणे बैलांची, जर या शेतकऱ्याने शर्यत लावली ना तर मी जीवाचा अट्टहास करेल, बक्षीस जिंकेल, 1000 रुपये शेतकऱ्याला देईल आणि मी प्राण सोडायला मोकळा. हे कोणी ऐकलं? जो कर्ज घ्यायला चालला होता त्याने ते ऐकलं. बैलसुद्धा एवढा विवेकी आहे की तो मागचं ऋण फेडायला आला आहे, जे ऋण फेडल्याशिवाय पर्याय नाही. त्याने त्या शेतकऱ्याला सांगितलं म्हणे माझं तू एवढं ऐक म्हणे, जरी तुझे बैल पटावरचे नाही आहे, शेतावरचेच आहे, पण शर्यतीमध्ये तू सहभागी. अहो म्हणे या बैलाला सवय नाही, भाग तर घे म्हणे. आणि त्या बैलाने भाग घेतला. एरवी दुसरे बैल असतात बरं, ते आपल्या गाड्या दिसतात बघा, त्या बैलाची छोटी गाडी असते, त्याच्यात एक घोडी किंवा घोडंही असतं आणि 2 बैल असते आणि बाकीचे कार्यकर्ते वर बसलेले असतात त्यांचे. ते सगळे ते पटाला जातात की ते बैल वेगळे असतात. ते शेतात कामाला नाही येत ते बैल, ते नुसते पळायला असतात. सगळे कामं जमत नाही, काही वाढायला पाहिजे काय खायला पाहिजे असं ते सगळे कामं जमत नाही. शेतकरी मला आपले बैल शेतातले पटावर कसं का जाईल? तो लावतो म्हणे पैज लावली. त्या बैलाने एवढा आटोकाट प्रयत्न केला, पहिला नंबर आला, पहिला क्रमांक आला ना 1000 रुपये शेतकऱ्याच्या हातात पडले. बैल कोसळला, त्याचं कर्ज फेटलं आणि मग शेतकऱ्याला सुद्धा रडू आव. पण आता काय करणार, बैल तर मरण पावला. पण त्या काळातले 1000 रुपये मिळाले, बैलाचं ऋण फेटलं होतं. हे जो ऋण घ्यायला चालला होता की नाही याने पाहिलं,
तो म्हणला मी विचार केला होता राजाकडून कर्ज घ्यायचं राजा द्यायचं नाही, आपल्याला बैल व्हावं लागेल, त्यापेक्षा आपण मधुकरी मागू, पण कर्ज मात्र काढायचे. म्हणून श्रीमंत होण्याचा इच्छा असेल तर चांगली, पण याचे त्याचे पैसे घेऊन किंवा याला त्याला शोषण करून कधीही मनुष्याने श्रीमंत होऊ नये. ते 10 वर्षापर्यंतच पैसे राहतात. ते 11वं वर्ष लागलं ना मग वसुलीला प्रारंभ होतो. हे बाहेरच्या अधिकाऱ्यांच्या वसुल्या खूप कमी असतात. ते बिचारे येतात, काही सूचना लावतात, जप्ती करतात, ह्या सूचना खूप कमी आहे. पण जर देवाच्या धर्मशास्त्राच्या वसुलीनं लागला ना, अरे राम राम, मग तिथं शॉर्टसूट काय नाही. तिथं देवाला फेडावं लागलं सगळं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, किंवा कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. इथं कर्मे इतकं कर्माची मर्यादा आहे. आणि निषिद्ध कर्म जर केलं तर चुकत नाही, म्हणून सावध राहिलं पाहिजे कर्माच्या बाबतीमध्ये. कर्माचं जरी आपल्याला स्वातंत्र्य असेल तरी फलभोगात स्वातंत्र्य नाही. तिथं ते भोगावंच लागतं. आणि तिथं मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील. गायनातली चाल नाही ठाईच्या ठाई, इथल्या इथंच राहणार आहे. इथं काही चालत नाही. आणि करितात जे न करावे वेद म्हणे. इथपर्यंत आपण पाहिलं. पुढे 5 क्रमांकाचे ओवी. पाहे पा शरीराची आगावा, जया लागे आली पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडूनिया, इंद्रिय ग्रामीचे राजविधी, अहम ममतेची आजल्पवादी, विकारांतरांची मांदी मिळवून या, दुःख शोकांच्या घाई, मारिलियाची सेचे नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया, मनोनिते माते चुकले. इथपर्यंत हा सगळा एक विषय बरं. आणि आता पुढे नवीन विषय प्रारंभ होतो. एक चतुर्विध मज भजले, जी आत्महित केले वाढते गा, तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिचा अर्थार्थी जाणीजे, ज्ञान या चौथा. म्हणून 3.25 ओवीचा एक विषय आता बरं. 3.25 ओवींचा. पाहे पहा बरं अर्जुना, जीव हा प्रवासी आहे. या ओव्याचं व्याख्यान कुठं आलं आहे? आंधळा पांगळ्यामध्ये आलं आहे. देशवेश नव्हे माझा, सहज फिरता आलो. म्हणजे जीव हा फिरत आला आहे, प्रवासी आहे हा जीव. प्रवासी म्हणलं की त्याला धर्मशाळा जास्त मिळतात. जीवाला किती धर्मशाळा आहे? 84 लाख. पण त्यातली एकच धर्मशाळा फार चांगली आहे, की ज्या धर्मशाळेमध्ये ज्या गावात आला की पुन्हा हा त्याचा सगळा प्रवास संपवू शकतो. संधी फक्त एकच आहे. जसं की आपण ते उदाहरण पाहतो. आंधळा गावाच्या बाहेर आला. जुन्या काळात गावाला गावकूस असायचे, दरवाजा एकच, तोही संध्याकाळी बंद व्हायचा आणि सकाळी उघडायचा. तो दरवाजा लावायच्या अगोदर आतमध्ये यायचं. त्या हिरकणी मातेचं पण चरित्र आलं की नाही इतिहासामध्ये, की ते दूध देण्याकरता किल्ल्यावर आली, सायंकाळ उशीर झाला, मग तो दरवाजा बंद आहे, खाली मूल आहे आपलं. तर मग तिने त्या सगळ्या कडा जो आहे तो उल्लंघन करून, काय ताकद असेल, मुलावर किती प्रेम आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. वात्सल्य आहे. आणि वात्सल्यासाठी आई काही पण करू शकते. ते नावच पडलं की ना हिरकणी बुरुज. मग तसे दरवाजे बंद व्हायचे गावाकडे. आंधळा बाहेर आला. हा अंगा जीवाची संपत्ती, वेचवणी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. ते आपलं शरीरही खर्च करते आणि अंतकरणाची पण संपत्ती खर्च करते, बालाचं संगोपनच करते. त्या बाबतीमध्ये माय उबगत नाही. ही खरी माय शब्दाची ज्ञानोबांनी केलेली व्याख्या आहे. हे ओव्या पाठ केल्या पाहिजे व्याख्या सांगत असताना. बाकीचं काय वाङ्मय पाठ करायचं? कवितामध्ये काय प्रासादिकता आहे केल्या तर ओव्या पाठ केल्या पाहिजे. प्रासादिकता आहे त्याच्यामध्ये. काय सांगत होतो? हां, दरवाजा बंद झाला, गावकूस. मग आता आंधळा बाहेर आला होता. त्या आंधळा बाहेर आला आणि त्याला उशीर लागला. का? अधिक मास संपला होता. जर गर्दी असल्यामुळे त्याला उशीर लागला. म्हणजे मला गावात जायचं. दरवाजा बंद झाला. एका सज्जन माणसाने त्याचा भिंतीला हात लावून दिला. म्हणजे या भिंतीला धरत जायचं. एका ठिकाणी दरवाजा लागेल. दरवाजा लागला की तुला गावात जाते. दरवाजा एकच होता गावकुसा. मग आता त्याने आंधळ्याने प्रवास केला भिंतीला. आता गावाच्या शेजारची भिंत म्हणजे का चांगली असते का? काही लोकांनी भिंतीवर कचरा टाकलेला असतो, काही लोकांनी गावाकडचं शेण टाकलेलं, किंवा गटाराचं पाणी वाहतं, काटे टाकलेल्या. त्या काट्यातून, घाण पाण्यातून, केर कचरा शेणातून हा तुडवीत आला. इतका प्रवास कठीण केला. आणि दरवाजा आला होता जवळ. नेमका दरवाजा आला.
त्याच्या अंगाला खाज आली. मग आता खाज आली तर थांबावं की नाही? पण आंधळाच होता. खाज आली, हात दिला सोडून आणि चालत राहिला. दरवाजा गेला मागं. आता मागोता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. मागोता हाच जन्म पावसी, भोगेले सुख दुःख जानशी. हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध ओशी जाणवण्या. त्या आंधळा तरी बिचारा कधी ना कधी लागेल त्याचे खास थांबल्यानंतर. दरवाजा मिळेल, जीवाचा काय पर्याय? कधीतरी आपण अंतर्मुक्तीने विचार करतो का? आपल्याला असं वाटतं आपलं जे समोरचं जीवन आहे की नाही, अजून काही 40-50 वर्षाचं आपलं आयुष्य असेल, त्या आयुष्यामध्ये आपले ध्येय असतात बघा. आणि माणसं म्हणतात हा मी सामान्य, मी ध्येयवेडा माणूस आहे. खरं तू ध्येयवेडा नाही, फक्त वेडा आहे. ध्येयवेडा नाही. अरे ध्येय कोणतं असावं? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त. कधीतरी अंतर्मुक्तीने विचार केला पाहिजे. हा देह सुटला तर होणार काय आपलं? काय होणार आहे? जे आपण मिळवलं ना, एका क्षणात सोडायचं आहे. सगळं सोडायचं आहे. जिथं शरीरच सोडायचं आहे तिथं बाकीचं काय घेऊन बसले? शरीर सोडायची, संपत्ती सोडायची, नातेसंबंध सोडायचे, मिळालेल्या पदव्या, मिळालेले सन्मान, मिळालेली प्रतिष्ठा, नाव, लौकिक एका क्षणात. आणि मृत्यू कधी येईल माहिती नाही. माहितीच नाही मृत्यू कधी येणार आहे. तरी जेव्हाचा आटोकाट प्रयत्न चालला आहे की लटिक्या संसाराला खरं मानून त्याच्यातले बाकीचं सगळं मिळवण्याचा प्रयत्न आहे. शरीरात आलाही संधी फार दुर्मिळ आहे. या शरीरामध्ये आल्यानंतरच भगवत प्राप्ती होत आहे, करता येते. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्तेनं दार. संधी फक्त एवढीच आहे. आणि संधी वारंवार मिळत नसते. 10वीमध्ये नापास झाला तर तो कधी आयुष्यभर परीक्षा देऊ शकतो. सरकार सुविधा देतं त्याला, कवरही परीक्षा दे. किंवा MPSC UPSCच्या थोड्या वयामध्ये काही सवलत असते, त्या परीक्षा देता येतात. नाही म्हणे या देहामध्ये ना मी परमार्थ नाही केला देवा, मला आणखीन एक संधी द्या. आणखीन संधी परत नाही. परत एकच संधी आहे. म्हणून ज्या जीवाला मानवी देह प्राप्त झाला, या देहाचं महत्त्व सांगणारे संत विचार, संत वाङ्मय, साधू पुरुषांची संगती प्राप्त झाली, त्याने प्रयत्न कळावा. चोर लाग घेती, पुढे तैसे पळावे. हो, सावकाश नाही. प्रपंचामध्ये माणसं किती तत्पर असतात. सायाशे करीशी प्रपंच दिन, रात्र दिवस नाही वाटणे पाहत माणसं. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतात. इतकं महत्त्व दिलं जात. तेवढा प्रयत्न परमार्थामध्ये नाही केला जात. नाही केला जात. हे मात्र जीवाचं दुर्दैवच मानावं लागतं की नाही. म्हणून भगवान म्हणतात पहा बरं अर्जुना, शरीराची हा द्रव्या लागे भावार्थता. जैसे कष्ट ती सर्वथा, तैसा कष्टे जरी परमार्था. ते ब्रह्मतत्वता खिळणे होय. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे आठवलं पाहिजे की आपल्याला एक क्षण असं येणार की आपल्याला मरण येणार आहे. ज्या व्यक्तीला मरण आठवतं ना आपल्या डोळ्यासमोर, त्याला भोगाचं आकर्षण आकृष्ट करत नाही. पहिलं मरण पाहिलं पाहिजे. पहिलं मरण आठवलं पाहिजे आणि दुसरं भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. दोनच गोष्टी आपल्या जीवनामध्ये, मरण आणि स्मरण, दोनच गोष्टी. आणि हे सकाळी स्मरण केलं पाहिजे. अति सूक्ष्म काळ गतीसी, काळग्राशी तसे जीवासी. या अंगीच्या जन्म मृत्यूशी, नेने जीवासी मायामोही. क्षणाक्षणाला काळ खातोय की नाही आपल्याला? आयुष्य खातो काळ. किती सावधान राहिलं पाहिजे. पण परवा आहे का आपल्या? बेपरवा आहे बघा. असं वाटतंय बाकीचे माणसं मरणार आहे, त्यांच्या अंत्यसंस्काराला आपण जातो, आपल्याला वाटतं मी अमर राहणार आहे, मी अमर राहणार. एक पहा तसा एकाशी दशने. केव्हा क्षणाक्षणाला प्राणीचा अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषास्तावरम इच्छन्ति किमाश्चर्यात परम. बाकीचे मात्र अमर पट्टा राहतात. जे मिळवायचं ते माणसाला वाटतच नाही की आपले सोडायचं म्हणून. कधी नाही म्हणे. आणि माणसं म्हणतात हे का मी माझ्यासाठी कमवलं काय? तुझ्यासाठी कशाला? कोणी सांगितलं तुला हे? आपलं बघून घ्यायचं. आपल्या संधी अल्प आहे. संधी आपल्याला अल्प आहे. ईश्वराच्या सृष्टीमध्ये ईश्वराची उपकारिता आहे आपल्यावर की त्याने पंचमहाभूताचा देह दिला, इंद्रिय दिले, जीव दिला. इथलंच वापरायचं आणि मोक्षाला प्राप्त करून. पण जीवाला आहे ना सवय शिल्लक बुद्धी लावायची. जिथं नाही तिथं माणसं डोकं लावतात, जिथं नाही तिथं. सवय पाहिल्यापासूनच आहे. आणि परिणाम तोच मग वाईट होतो. मनुष्याने सोडताना कष्ट होऊ नये. आलोय कशा करता आठवलं पाहिजे.
मिळालं मला काय, मी मिळवतो काय, सकाळी सकाळी आठवलं आपण करतो काय आणि काय केलं पाहिजे. मनुष्य दिवसभर सावध राहील. मरण दिसलं पाहिजे फक्त. ज्याला मरण दिसलं, काही महापुरुष हे जेवायला बसले होते. एक महापुरुष जेवायला, जुन्या काळामध्ये दिवा होता, तर दिव्यावर एका पतंगाने झडप घेतली. पतंग नावाचा किडा, अंग भाजलं त्याचं, आणि तो पतंग किडा मरण पावला. त्याचं मरण पाहिलं की ते म्हणजे एक दिवस आपल्याला असं तडफडावं लागेल. क्षणात घर सोडलं. वैराग्य प्राप्तीला काय लागतं? किंवा आपण बुद्धांचं चरित्र, गौतम बुद्धांचं चरित्र पाहत असतो. त्याची कुंडली पाहिली, ज्योतिषाने सांगितलं राजे हे विरक्त होणार आहे म्हणे, हे घरात थांबणार नाही म्हणे, यांना दृष्टीला पडू देऊ नका म्हणे, ज्यामुळे यांना विरक्ती होईल म्हणे. आजारी मनुष्य दिसला नाही पाहिजे यांना, वृद्ध नाही दिसला पाहिजे, आणि मेलेलं प्रेत नाही दिसलं पाहिजे. म्हणून त्या राजाने सगळ्या वयोवृद्ध लोकांना कामावून काढून टाकलं. 16 ते 24 वर्षाचे सगळे कामगार ठेवले, सगळे तरुण, दाशी पण तरुणी सगळ्या, आणि सगळ्या नगराला पडदे लावले. का? याच्या पलीकडे याला काही दिसूच नाही. दिसलं तर आपला मुलगा वैराग्याला प्राप्त होईल. पण ज्याचं कर्म उदयाला येतं ना, त्याला कोणी अडवू शकत नाही. मी काल एक वाक्य वाचलं, ज्याच्या नशिबात राजा होणं ठरलेलं आहे, 14 वर्षाचा वनवास अडवू शकत नाही. मग हे घ्यायचं सकारात्मक. सकारात्मक असं घ्यायचं, राजा होणं नशिबात असेल ना, तर 14 वर्षाचा वनवासही तुम्हाला राजा होण्यापासून अडवू शकत नाही. तसं विरक्तीचं जर प्रारब्ध असेल तर संसार काय अडवणार आहे? संसार तर कोण लेखे. निघाले बाहेर मित्रासमवेत. एक आजारी मनुष्य पाहिला, खोकत होता. गुरुवारी बाबांच्या बाहेर डांग्या खोकला झाला होता, खोकत होता. म्हणे हे काय? म्हणे हे राजा, हे आजार आहे, हे शरीराला रोग, शरीररोगाचे भांडार, कधी पण रोग होऊ शकतात म्हणे. म्हणजे मलाही होईल म्हणे. आता तुमचा आहार विहार चांगला आहे म्हणून तुम्हाला होत नाही, पण वातावरण बदललं तर रोग होऊ शकतो. लगेच शरीराची किळस निर्माण झाली. पुढं गेल्यानंतर एक म्हातारा मनुष्य पाहिला, काठीच्या आधाराने चालत होता, पाठीत वाकलेला होता. आणि हे काय? याला वार्धक्य अवस्था म्हणतात. देयनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा, हे भोगावीच लागते म्हणे. मलाही वार्धक्य येईल, त्याच्यामध्ये काय शोक करण्याचं कारण? येणारच आहे, शरीराचा धर्म आहे. आणि पुढं गेले तर प्रेत यात्रा चालली होती. त्यांनी मित्राला विचारलं, का म्हणे? वरचा मनुष्य लयच आरामात चाललाय म्हणे, त्याला चालता येत नाही काय म्हणे. आणि 4 जण त्याला घेऊन चालले. हा काही कोण राजा आहे? राजाने म्हणे महाराज, याच्यातला राजा निघून गेलाय म्हणे, हे फक्त प्रेत राहिलं, याला एकट्याला काय चालता येत ना म्हणे. हे प्रेत आहे, प्रेत मृत्यू अवस्था आहे. मग ते घरी नाही आले, वडीला असं नाही म्हणे, बाबा मला आळंदीला जायचं. जेव्हा प्रेत पाहिलं तेव्हाच निघाले. 3च गोष्टी पाहिल्या. आपण दररोज पाहतोय, दररोज सुटत नाही का, पण हळूहळू सुटलं पाहिजे. अनासक्तीचा भाव निर्माण झाला पाहिजे. इथे आल्यानंतर सुद्धा काही मग रिकामे उद्योग करतात. इथं आल्यानंतर म्हणजे गावाकडचं सगळं सोडलेलं आहे, आणि इथं आला परमार्थ करायसाठी, तर मग इथं परमार्थ नाही करत. इथं आल्यानंतर दुसरे डोकं लावतो तो. नाही म्हणे मग मी आहे ना शेअर मार्केट करतो. कशाला? पाहे शरीराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो काळ्यार्थ आगवा सांडोनिया. आलाय कशा करता? आपला उद्धार करण्यासाठी. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादे. आणि ज्याची विरक्ती असते आणि त्याची काळजी देवाला घ्यावी लागते. तो कोबारा म्हणतात ना, बैसोने निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. फक्त मनुष्य थोडं निवांत राहिलं पाहिजे. आळंदीत तर काहीच कमी पडत नाही. आपल्याला कोणीतरी कोणाच्या तरी मनामध्ये संकल्प होतो की साधकाला अन्न दिलं पाहिजे, साधकाला वस्त्र दिलं पाहिजे, साधकाला राहण्याकरता जागा दिली पाहिजे. ही सगळी व्यवस्था ज्ञानोबाऱ्याच करतात आपली. कोणाच्या तरी मनामध्ये प्रेरणा करून नुसता परमार्थ करता निश्चिंत राहिला ना, काही काळजी करायचं काम नाही. उलट असं आहे की आपण जेवढं देतो तेवढं मिळतं आहे दुसऱ्या मार्गाने. दुसऱ्या म्हणजे अनैतिक मार्गाने नाही, चांगल्याच मार्गाने. काळजी करण्याचं काय कारण आहे? गुरुवारी मारुती बाबा सांगतात, काही विद्यार्थी असे गावाकडून येतात आणि त्याला विचारलं, का रे म्हणे तू असं कसं का आळंदीला आला? घरच्याला विचारलं का? त्यांनी विचारलं असतं तर योज दिलं नसतं म्हणे, कारण कामाच माणूस होतो म्हणे मी, आणि कामाचे माणसं घरचे काही सोडत नाही. म्हणजे याचा अर्थ जे आले ते बिगर कामाचे का, असा अर्थ नाही आहे. पण सहसा घराचे माणसं कामाचा मनुष्य सोडत नाही सोडत म्हणे. म्हणजे घरच्यांना विचारलं असतो तर येऊ दिलं नसतं. गायी चारण्याकरता गेलो, कीर्तन ऐकलं, ज्ञानोबाऱ्याचं महात्म्य ऐकलं, आळंदीचं वैभव कळालं, तसाच निघालो म्हणे. मग इथं काही राहण्याची वगैरे व्यवस्था आहे ना? ज्ञानोबा काय भाव असेल, विश्वास काय आहे?
पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडूनिया. शरीराच्या गावात आलेला आहे जीव. हे आपण प्रवासी आहोत. जसं या धर्मशाळेमध्ये आपण येतो आणि पाठ झाला की निघून जातो, तसं शरीराच्या गावात आलो आहे आपण. प्रारब्ध आहे तोपर्यंत या गावात राहणार आहे, आणि प्रारब्ध संपलं की मात्र निघून जाणार आहे. जीवाला भगवंताने श्वास दिलेले आहे मोजून, तो कशात वापरायचे हे जीवाने ठरवायचं आहे. असे मोजून दिलेले आहे. सार्थकी लावायचे की अनर्थामध्ये प्रवृत्त करायचे हे जीवाने ठरवायचं आहे. मग आला कशा करता? भगवत प्राप्ती करण्यासाठी. आणि नेमकं जीव ती सगळं बाजूला सोडून देतो. शरीराच्या गावात विसर फार लवकर पडतो ना. जीवाला हे स्मरण गर्भामध्ये राहतं बरं, पण जन्म झाला की त्याला विसर पडतो. नाहीतर गर्भामध्ये प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे, आणि देवाला नवस आठवीन पाय. हा माझा नवस देवा, मी तुम्हाला नवस करतो बरं, फक्त मला या गर्भवासाच्या दुःखातून एकदा मोकळं करा. मी तुमचं भजनच करेल, बाकी काही करणार नाही. आणि जन्म झाला की भजन देतो सोडून, नुसतं भोजनाच्या पाठीमागं लागतो, नुसतं भोजनाच्या पाठीमागं. मग आता जगासाठी खायचं का खायासाठी जगायचं आठवत नाही, विसर पडतो आहे. हा विवेक आहे. ही संत जागृती करून देतात आपल्याला. सदा संतोपि गंतव्य यद्यपि उपदिशन्त्यन याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः. सदा संतांच्या जवळ गेलं पाहिजे. मग निरंतर जागविते. हे निरंतर का जाग करावं लागतं? जीवाला कायम विसर पडतो, आणि त्याला विसर पडू नये म्हणून सदैव म्हणजे सकाळी सकाळी आपण स्वाध्याय का करतो? एक तरी ओवी, एक तरी प्रमाण जागृती करून देतो म्हणून स्वाध्याय सावकाश केला पाहिजे. हे उरकायचं म्हणून घाईघाईने नित्याने म्हणून आल्या पाठीमागाशी यंत्रासारखी घाई लागलेली. माणसं मंदिरात जरी आले तर घाई करतात बघा. दर्शन बारीत आलं तर मी तर म्हणतो जेवढी जास्त गर्दी आहे ना तेवढं आपल्याला माऊलींच्या मंदिरात जास्त वेळ थांबता येईल. पण हा विचार नाही राहत, आपल्याला घाई खूप आहे. मग काही काही माणसं नळी खालून घुसतात. बरं बसत नाही, एवढे झाड असतात पण तरी घुसतात. म्हणून काही काही नळ्या निघलेल्या आहेत तिथून, ते यांच्यासाठी व्यवस्था आहे. मग आता नळीतून घुसतात. म्हातारे माणसं असतात तर त्या नळीवरून चढून पलीकडून जातात. बरं आता घाईघाईने दर्शन केलं, पुढं काय नाही, नुसत्या गप्पा. मग मंदिरात तरी घाई करू नये की नाही, पण सवय लागली जीवाला असे. आणि परमार्थामध्ये निवांत, आपलं व्यवहारामध्ये निवांत राहतो, झाडाखाली बसून निवांत. आणि इथं मंदिरात आले की घाई करतात. घाई प्रचंड. काय घाई करतात काय माहिती. ज्यासाठी आले ते देतच सोडून. नित्यनेम करावा स्वाध्याय, सकाळी जागृती प्राप्त होते आपल्याला. म्हणून अशी ज्ञानेश्वरी वाचताना अशा काही ओव्या आहे ना काढून ठेवल्या पाहिजे, की ज्या सकाळी त्या ओव्यांना आवृत्ती दिली ना तर आपण जागेवर राहिलो असू, आपण जाग्यावर राहू. आपल्याला विवेक वैराग्य प्राप्त होईल, अनासक्ती प्राप्त होईल, आणि आपल्याला मृत्यू आठवेल. दर्दोरक सापे इकडे जातो आहे उभा, की तो माशी आवे टाळीचे बा, तैसे प्राणी कवने लोभा. वाढवी ती तृष्णाशी एखादी ओवी आठवली पाहिजे सकाळी सकाळी, की ज्यामुळे आपल्याला हे आठवेल की हे जाणार आहे. जिथं शरीरच जाणार तिथं बाकीचं काय. मग शरीरामध्ये कशाला आलो आहे आपण? देवाने संधी दिली की आपल्याला भगवत प्राप्ती होईल. पण नेमकं जीवाला विसर पडतो. शरीराच्या गावा जया लागी आले. कशासाठी आले सगळे जीव? मानवी देहामध्ये भगवंताने सगळे देह निर्माण केले, पण देवाने पाहिलं देवाला आनंद नाही झाला. यात एकाही देहाला योग्यता नाही. मानवी देहाला देवाने आदराने निर्माण केलं, की नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. सच्चिदानंद पदाची प्राप्ती जया लागी, ज्यासाठी आपण या गावात आलो आहे. आणि हे फक्त मानवी शरीराच्या गावातच साध्य होतं. इतर गावात, इतर देहात नाही, इतर देहामध्ये नाही. पण नेमकं असं आहे, 84 लक्ष जीव योनी, त्यात मनुष्य देहा वाचोनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असे ना. पुढं जाऊन सांगू का, स्वर्गातला इंद्रसुद्धा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाही. एखादाच इंद्र असेल की ज्याला उपदेश प्राप्त होईल. ब्रह्मदेवसुद्धा नाही. एखादाच ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये मुक्त होतो, नाही तर पुनरावृत्ती ठरलेलीच आहे. मानवी देहालाच फक्त अधिकार आहे. जया लागी आले पांडवा, फक्त ब्रह्मज्ञानासाठी. नेमकं तो कार्यार्थ आघवा सांडोनिया, तो परमार्थाचं कार्य, हा कार्यार्थ आहे, हे प्रयोजन आहे.
प्रत्येक वस्तूचं काही ना काही प्रयोजन आहे. तसं मानवी देहाचं प्रयोजन भगवत प्राप्ती, आणि हे सर्वच्या सर्व प्रयोजन सांडून याचा त्याग करून नसलेल्या गोष्टी जीव संग्रहित करतो. कोणत्या? त्या पुढे सांगणार आहे. मग तो एका गावात आला की गावात काही रस्ते असतात. तसं या शरीराच्या गावामध्ये इंद्रिय यांचे एक रस्ते आहे. इंद्रिय ग्रामीचे राजविधी राजरस्ता आहे, आणि याच्यावर मग तो काय संग्रहित करतो. तसा एखादा राजरस्त्याहून चालला की बऱ्याच प्रकारच्या वस्तू विकत घेतो. तसा हा आयुष्य देतो आणि विषयाला विकत घेतो आणि खर्चून टाकतो सगळं आयुष्य. असा पुढे विचार येणार आहे. तो कार्यार्थ आगवा सांडून तो सगळं प्रयोजन त्याग करून मग इंद्रिय ग्रामीचे राजविधी. आणखीन काही विचार, तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.